नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मीरा रोड येथे पेट्रोल पंपावर कायद्याचे 3-13। भविष्यात दुर्दैवी घटना घडल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा संतप्त सवाल। पेट्रोल पंप संचालकांनी बाटलीत सुटे पेट्रोल मिळणार नाही अशी सूचना लिहिल्यानंतरही बऱ्याच ठिकाणी कर्मचारी बॉटलमध्ये पेट्रोल देतात, ज्याची दुसरीकडे विक्रीही केली जाते। हे पेट्रोल गाडीत वापरलं जातं की कुठल्याही विकृत घटनेला मूर्तरूप देण्यास वापरलं जातं हे पाहायला सध्या तरी कुणाकडेच वेळ नाही। मीरा रोड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या नियमांची पायमल्ली होत असून पेट्रोल चोरीसारख्या गंभीर प्रकाराला सरकार आणि संबंधित प्रशासन अनदेखी करत आहे। या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र खळबळ उडाली असून कायदा पायदळी उडवण्याची ही गंभीर बाब आहे। रविवारी रात्री 11:40च्या सुमारास एका महिलेने प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल भरून घेण्याचा प्रयत्न केला। विक्रेत्यांनी तिची विनंती न मानता तिच्या विरोधात दाद दिली नाही। त्यानंतर ती महिला केबिनमध्ये गेली। त्यानंतर परस्पर चर्चा झाली। त्यानंतर विक्रेत्यांनी तिला त्याच बॉटलमध्ये पेट्रोल दिले। सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी व ॲडव्होकेट नितेश म्हात्रे यांनी याबाबत पेट्रोल विक्रेत्यांना विचारणा केली। त्यावर उत्तर देण्यास टाळाटाळ केली। विक्रेत्यांनी कोणतीही खबरदारी न घेता नियमांचे उल्लंघन करत गरज असल्याने पेट्रोल दिले असे सांगितले। या प्रकारामध्ये कायद्याच्या चौकटीत न बसणारे गंभीर उल्लंघन झाले असून त्यामुळे मोठ्या अपघाताची अथवा दुर्दैवी प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण राहील असा सवाल आता नागरिक विचारत आहेत। याबाबत 100 नंबरला कॉल केल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब बुल्ले व मोहन माने यांनी घटनास्थळी भेट दिली। मात्र त्यांनी विक्रेत्यांना जाब न विचारता तक्रारदारांना उलटसुलट उत्तरे दिली। त्यामुळे तक्रारदारांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही। त्यानंतर तक्रारदारांनी सुमारे 12 वाजता काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याकरता गेले असता पोलीस अधिकारी यांनी याबाबतची तक्रार दाखल न करता तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तक्रार करा असा सल्ला दिला। आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पेट्रोलियम नियमांचे उल्लंघन धोकादायक असून सरकारने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी भूमिका ॲडव्होकेट नितेश म्हात्रे यांनी घेतली आहे। पेट्रोल पंपधारकांनी प्लास्टिकच्या खुल्या बॉटलमध्ये पेट्रोल भरून नियमांचे उल्लंघन केल्याने ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तातडीने दखल घ्यावी, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते। मीरा रोडमधील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर कायद्याचे 3-13 नियमांचे उल्लंघन करून प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल भरले जात आहे। पोलिसांची निष्क्रियता आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे ही बाब धोकादायक स्तरावर आहे। स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारत्यांनी या बाबींवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा अनियंत्रित दुर्दैवी प्रकारांना तोंड द्यावे लागेल। शहरात गुन्हेवृत्ती, अवैध व्यवसाय, गँगवार यासारख्या अनेक गुन्हे होत असतात। याकडे दुर्लक्ष करून सर्वच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात बाटल्यांमध्ये पेट्रोल देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। एकतर्फी प्रेम प्रकरणे, मुलींची छेडाछेडीच्या घटना या सातत्याने घडत आहेत। यातून मीरा रोडसारख्या शहरात विक्षिप्त मानसिकतेचाही उदय शहरात होऊ शकतो। त्यामुळे वेळीच खबरदारी म्हणून अनधिकृत बाटलीत पेट्रोल देणे थांबवण्याची गरज आहे। कुठलीही अघटित घटना घडू नये एवढाच हेतू असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले व बेजबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, मुंबई।